नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी सिद्धेश्वर अशोक काशीद. आज 1 मार्च 2026 रोजी अनाऊन्स करतो की मी विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र सेट या विषयामध्ये किंवा या परीक्षेसाठी लॉ या विषयासाठी जे 10 सब्जेक्ट आहेत त्यामध्ये जे सब पॉइंट आहेत किंवा जे सब्जेक्ट आहेत त्या संबंधी लेक्चर सिरीज या यूट्यूबच्या द्वारे फ्रीमध्ये ऑर्गनाईज करत आहे. यापूर्वी आपण लॉ ऑफ टॉर्ट अपकृत्याचा कायदा आणि फॅमिली लॉ कौटुंबिक कायदे या 2 विषयांची प्लेलिस्ट अपलोड केलेली आहे. आता आपण तिसरा सब्जेक्ट चालू केलेला आहे, कंपॅरेटिव्ह पब्लिक लॉ अँड सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स. तर यामध्ये पहिला व्हिडिओ फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट अपलोड केलेला आहे. आज आपण पाहणार आहोत सेपरेशन ऑफ पॉवर, डिव्हिजन ऑफ पॉवर आणि बॅलन्स ऑफ पॉवर ऑर चेक अँड बॅलन्स. तर मी एक अनाउन्समेंट करू इच्छितो की या फ्री लेक्चर सिरीज सोबतच मी काही सब्जेक्ट जे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीच्या BA LLB कोर्ससाठी आहेत किंवा LLB कोर्ससाठी आहेत किंवा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई त्या लॉ सब्जेक्टसाठी जे कोर्स आहेत त्याचे पेड बॅचेस सुरू करत आहे. तर आजचं हे जे लेक्चर आहे ते लेक्चर तुम्ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे याच्यामधील BA LLB 5 इयर कोर्स यामधील फर्स्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टरचा सब्जेक्ट जनरल प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल सायन्स याचं डेमो लेक्चर म्हणून तुम्ही हे आजचं लेक्चर पाहू शकता. त्यानंतर ज्यांना पेड कोर्सेस जॉईन करायचे आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये काइंडली शेअर कॉन्टॅक्ट डिटेल्स असा मेसेज कमेंट करा, तुम्हाला डिटेल्स पाठवले जातील. तर आज पाहणार आहोत सेपरेशन ऑफ पॉवर, डिव्हिजन ऑफ पॉवर आणि बॅलन्स ऑफ पॉवर ऑर चेक अँड बॅलन्स. तर तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की समजा संसदेने एखादा कायदा पारित केला तर तो न्यायव्यवस्था रद्द करते. कसं काय रद्द करते? आपण म्हणतो की न्यायव्यवस्था इंडिपेंडंट आहे, ज्युडिशियरी इंडिपेंडंट आहे. तर मग राष्ट्रपतीच्या सहीनेच कसं काय सर्वोच्च न्यायालय 3 न्यायाधीशांची नेमणूक होते? आपण म्हणतो सर्वोच्च अधिकार हा कायदा निर्मितीचा संसदेला आहे. तर मग न्यायव्यवस्था किंवा सर्वोच्च न्यायालय संसदेने पारित केलेला कायदा असंवैधानिक कसं काय ठरवू शकते? ह्यांच्यामध्ये तुम्ही तर म्हणता की सेपरेशन ऑफ पॉवर आहे, तर मग ते स्ट्रिक्टली का नाही? तर हे आज आपण जाणून घेणार आहोत. तसेच दुसरी कन्सेप्ट आहे डिव्हिजन ऑफ पॉवर. तर आता तुम्ही समजा महाराष्ट्रामध्ये रहिवासी आहात किंवा आसाममध्ये रहिवासी आहात, तसंच जर तुम्ही अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन DC मध्ये रहिवासी असाल तर तिथं तुम्हाला त्या न्यूयॉर्कचे पण रूल फॉलो करावे लागतात आणि फेडरल गव्हर्नमेंट युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांचे पण रूल फॉलो करतात लागतात. तर ते कसं? तिथं तुम्हाला स्टेटचे पण वेगळे रूल आहेत, फेडरल गव्हर्नमेंटचे पण वेगळे रूल आहेत, न्यूयॉर्कचं पण नागरिकत्व आहे, अमेरिकेचं पण नागरिकत्व आहे. भारतात का तसं नाही? तर ह्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून मिळतील. तर चालू करूया. सेपरेशन ऑफ पॉवर, सत्तेचे विकेंद्रीकरण. तर ही जी सेपरेशन ऑफ पॉवर ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मॉन्टेस्क्यू या राजकीय विचारवंताने मांडलेली आहे. तर याच्या मतानुसार शासनाचे गव्हर्नमेंटचे 3 विंग्स आहेत, 3 ब्रांचेस आहेत, 3 ऑर्गन्स आहेत: लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी. संसद, कार्यकारी मंडळ, न्यायव्यवस्था किंवा न्यायपालिका. तर हे 3 मिळून देशाचा राज्यकारभार पाहत असतात. ही सिस्टीम भारतामध्ये पण आहे, सध्या इंडियामध्ये पण आहे. तर पहा, लेजिस्लेचर संसदेचं काम आहे टू इनॅक्ट लॉ, कायदे निर्मिती करणे हे संसदेचं पार्लमेंटचं काम आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी मंडळ यांचं काम आहे टू इन्फोर्स लॉ, म्हणजे संसदेने जो कायदा तयार केला आहे त्या कायद्याच्या आधारावर त्या कायद्याची अंमलबजावणी करणे, त्या कायद्याच्या आधारावर
राज्यकारभार पाहणे हे कार्यकारी मंडळ किंवा एक्झिक्युटिव्हचं काम आहे. आणि लास्ट ज्युडिशियरी, न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्थेचं काम आहे टू इंटरप्रिट लॉ. संसदेने जो कायदा तयार केलेला आहे त्या कायद्याचा अर्थ लावणे, किंवा जो कार्यकारी मंडळ आहे तो ह्या कायद्याच्या विरोधात जाऊन तर काम करत नाही ना, देशाचा राज्यकारभार पाहताना हे चेक करणे हे काम आहे न्यायव्यवस्थेचं, ज्युडिशियरीचं. तर पुन्हा एकदा सांगतो, सेपरेशन ऑफ पॉवर ही कन्सेप्ट मॉन्टेस्क्यू या राजकीय विचारवंताने मांडली. त्याच्या मते शासनाचे 3 विंग्स आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी. अकॉर्डिंग टू theory of separation of power propounded by Montesquieu, there are 3 wings of government: legislature, executive, judiciary. Function of legislature is to enact law. Function of executive is to enforce law as per the law enacted by parliament. And function of judiciary is to interpret law, means to check whether the law enacted by Parliament is unconstitutional or not, whether the executive machinery is working or ruling in accordance with law enacted by legislature or parliament. तर मराठीमध्ये सांगतो, सेपरेशन ऑफ पॉवरचे हा जी कन्सेप्ट मॉन्टेस्क्यू या राजकीय विचारवंताने मांडली, त्याच्या मतानुसार शासनाचे 3 विंग्स आहेत: संसद, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. संसदेचं काम आहे कायदा तयार करणे, कायदा पारित करणे. कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्हचं काम आहे संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार राज्यकारभार चालवणे. आणि न्यायपालिका, सर्वोच्च न्यायालय किंवा न्याय मंडळ यांचं कार्य आहे संसदेने जो कायदा पारित केलेला आहे त्याचा अर्थ लावणे, इन द सेन्स तो कायदा त्या देशाची सर्वोच्च घटना, राज्यघटना, संविधान यांच्या विरोधात तर नाही ना हे चेक करणे. आणि हा जो न्याय कार्यकारी मंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, ते संसदेने पारित केलेल्या कायद्यानुसार काम करते की नाही हे तपासून पाहणे. हे होते सेपरेशन ऑफ पॉवर. दुसरे कन्सेप्ट आहे डिव्हिजन ऑफ पॉवर. तर डिव्हिजन ऑफ पॉवर ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट फेडरल गव्हर्नमेंट मध्ये अस्तित्वात असते. या अगोदर आपण कंपॅरेटिव्ह पब्लिक लॉ, सिस्टीम ऑफ गव्हर्नन्स या प्लेलिस्ट मध्ये फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट, शासनाचे प्रकार हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही पहा. तो पाहिल्यानंतरच तुम्हाला फेडरल गव्हर्नमेंट काय असतं हे समजेल. तर फेडरल गव्हर्नमेंट मध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर असतं. इंट्रोडक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे जसं की आपण महाराष्ट्रात राहतो, कोणी आसाम मध्ये राहतं, कोणी पश्चिम बंगालमध्ये राहतं, कोणी तामिळनाडू मध्ये राहतं, तसं हे बघा अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, इथं फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्क हे एक स्टेट आहे किंवा वॉशिंग्टन DC हे एक स्टेट आहे. तर त्या ठिकाणी अमेरिकेत काय सिस्टीम आहे, तर तुम्हाला त्या न्यूयॉर्कची पण सिटिझनशिप आहे आणि अमेरिकेच्या फेडरल गव्हर्नमेंटची पण सिटिझनशिप आहे. तुम्हाला न्यूयॉर्क स्टेटचे पण रूल फॉलो करावे लागतात, तुम्हाला अमेरिका, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका फेडरल गव्हर्नमेंटचे पण रूल फॉलो करावे लागतात. म्हणजे डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. ह्या होत्या 2 कन्सेप्ट. आता आपण पाहूयात चेक अँड बॅलन्स किंवा बॅलन्स ऑफ पॉवर. आता हे भारतामध्ये पाहायचं आहे की किंवा भारतामध्ये किंवा काही देशांमध्ये की हे जे मॉन्टेस्क्यू या थिंकरने सांगितलेलं आहे, संसद, कार्यकारी मंडळ, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी हे विंगचं प्रत्येकाचं काम ठरलेलं आहे. पण मग ते स्ट्रिक्टली फॉलो होतं का, की कोणी कोणाच्या फंक्शन मध्ये इंटरव्हेन्शन करतं किंवा कोणी कोणावर कसं कंट्रोल ठेवतं ते आता आपण पाहणार आहोत. त्यानंतर जे आपण पाहिलं लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, संसद, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे गव्हर्नमेंटचे विंग्स आहेत. तर त्यांच्या संबंधी एक कन्सेप्ट आहे बॅलन्स ऑफ पॉवर, सत्तेचे नियंत्रण. तर त्यामध्ये काय आहे,
तर हा जे प्रेसिडेंट आहेत, जे एक्झिक्युटिव्हचे मेंबर आहेत प्रेसिडेंट, तर ते प्रेसिडेंट हॅव पॉवर टू समन, प्रोलोगेट अँड डिझॉल्व पार्लमेंट. तर जी संसद आहे ते संसदेचं अधिवेशन बोलवणं आणि संसद विसर्जित करणं, संसद स्थगित करणं यांचा अधिकार हा प्रेसिडेंटला आहे, की जे एक्झिक्युटिव्हचे हेड आहेत. त्यानंतर सेकंड पॉवर आहे त्यांची इश्यू ऑर्डिनन्स. आता जनरली आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं की संसदेचा कार्य आहे की कायदा निर्मिती करणे, परंतु ऑर्डिनन्सच्या माध्यमातून एक्झिक्युटिव्ह किंवा प्रेसिडेंट हे सुद्धा कायदा पारित करू शकतात. त्यानंतर सेकंड आहे पार्लमेंट हॅव पॉवर टू, संसदेला अधिकार आहेत टू इम्पीच प्रेसिडेंट अँड जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. आता आपण तर पाहिलं की सेपरेशन ऑफ पॉवर, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी हे वेगवेगळे विंग्स आहेत, परंतु आता जे ज्युडिशियरीचे मेंबर आहेत, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस, किंवा एक्झिक्युटिव्हचे जे मेंबर आहेत, राष्ट्रपती, प्रेसिडेंट, तर त्यांना त्यांच्यावरती इम्पिचमेंट प्रोसेस आणण्याची, महाअभियोग प्रोसेस आणण्याची, त्यांना पदावरून हटवण्याची, किंवा जर ते संविधानातील तरतुदीशी विसंगत वागत असतील तर ती पॉवर आहे संसदेला, पार्लमेंटला. आपण डिटेलमध्ये भारतीय संविधान किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या प्लेलिस्टमध्ये ते पाहणार आहोतच. आणि लास्ट ज्युडिशियरी आहे, सुप्रीम कोर्ट आहे, हॅव पॉवर टू डिक्लेअर लॉ मेड बाय पार्लमेंट void if it is in contravention to constitution. तर जे सर्वोच्च न्यायालय आहे, न्यायपालिका आहे, त्यांना जर संसदेने एखादा कायदा संविधानाच्या विसंगत केला तर तो रद्द ठरवण्याचा अधिकार आहे. तर मग आपण पाहिलं जे वेगवेगळे ब्रँच आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, यांच्या कामामध्ये हस्तक्षेप कसा होतो किंवा दुसऱ्या विंगचं कसं काम करू शकते, स्ट्रिक्ट सेन्स नाही, सेपरेशन स्ट्रिक्टली नाही, फ्लेक्झिबल आहे, ते कसं हे आपण पाहिलं. पुन्हा एकदा सांगतो, आता हे जे प्रेसिडेंट आहेत, एक्झिक्युटिव्हचे मेंबर आहेत, तर त्यांना पॉवर आहे लेजिस्लेटिव्ह वर्क करण्याचं. त्यांचं एक लेजिस्लेटिव्ह पॉवर आहे, कोणती, तर इश्यू ऑर्डिनन्स, म्हणजे ऑर्डिनन्सच्या माध्यमातून, अध्यादेशाच्या माध्यमातून लॉ तयार करणं. हे कधी होतं, संसद हे डिझॉल्व असेल तेव्हा, फॉर एक्झाम्पल आणीबाणीमध्ये किंवा इमर्जन्सीमध्ये असेल तर, किंवा नेक्स्ट सरकार यायचं वेळ अजून आलेली असेल, इलेक्शन झालं आहे परंतु नेक्स्ट सरकार अजून स्थापन झालेलं नाही, त्यावेळेस प्रेसिडेंट हे ऑर्डिनन्स पारित करून किंवा अध्यादेश पारित करून कायदे निर्मिती करू शकतात. त्यानंतर पार्लमेंट किंवा संसद यांना पॉवर आहे की जे एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाचे मेंबर आहेत, राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट, आणि जे ज्युडिशियरी न्यायव्यवस्थेचे मेंबर आहेत, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस, त्यांना इम्पिचमेंट, त्यांना पदावरून काढण्यासाठी, कधी संसदेतील तरतुदींच्या विसंगत वागले तर त्यांच्या विरुद्ध महाअभियोगाचा खटला, महाअभियोगाची प्रोसेस पारित करून त्यांना पदावरून हटवण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला, पार्लमेंटला. आणि लास्टली जे सुप्रीम कोर्टला पॉवर आहे, न्यायपालिकेला पॉवर आहे की जर लेजिस्लेचरने, संसदेने एखादा कायदा भारतीय संविधान कॉन्स्टिट्यूशनच्या तरतुदींच्या प्रोव्हिजनच्या विसंगत तयार केला असेल तर तो व्हाईड, रद्द ठरवण्याचा. म्हणजे हे बघा, एक्झिक्युटिव्ह इंटरव्हेन्शन करतंय लेजिस्लेचरच्या वर्कमध्ये कायदे बनवून, पार्लमेंट इंटरव्हेन्शन करतंय यांना ज्युडिशियरीमध्ये आणि एक्झिक्युटिव्हमध्ये, प्रेसिडेंटला इम्पीच करून, जजेस ऑफ सुप्रीम कोर्टला इम्पीच करून, सुप्रीम कोर्ट ज्युडिशियरी इंटरव्हेन्शन करते पार्लमेंटच्या कायदा निर्मितीच्या प्रक्रियेत, कसं त्यांनी कायदा संविधानाच्या तरतुदींची विसंगत बनवला असेल तर तो रद्द करून. तर हे असं स्ट्रिक्ट सायन्स मध्ये सेपरेशन नाही, तर बॅलन्स ऑफ पॉवर आहे. त्यानंतर यामध्ये आपण नेक्स्ट पाहणार आहोत चेक अँड बॅलन्स. तर हे जे 3 विंग्स आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी, संसद, कार्यकारी मंडळ, न्यायपालिका, हे एकमेकांवर चेक अँड बॅलन्स, कंट्रोल कसं ठेवतात, स्ट्रिक्टली कसं ते सेन्समध्ये सेपरेशन नाही पॉवरचं. तर पहिल्यांदा कंट्रोल ऑफ एक्झिक्युटिव्ह ओव्हर ज्युडिशियरी, कार्यकारी मंडळ न्यायव्यवस्थेवर कंट्रोल कशा प्रकारे ठेवू शकते,
तर पहिलं, डिसिजन्स ऑफ ज्युडिशियरी इन्फोर्स्ड बाय एक्झिक्युटिव्ह. सुप्रीम कोर्टने किंवा हायकोर्टने जे डिसिजन दिलेले आहेत ते डिसिजन नुसार गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग करण्याचं, गव्हर्नमेंट वर्क करण्याची जबाबदारी एक्झिक्युटिव्हची, कार्यकारी मंडळची आहे. त्याला सेपरेट अशी ज्युडिशियरीकडे व्यवस्था नाही. सेकंडली, जजेस अपॉइंटेड बाय एक्झिक्युटिव्ह दॅट इज प्रेसिडेंट. तर ते सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आहेत, त्यांची नेमणूक एक्झिक्युटिव्हच्या सहीने म्हणजे माननीय राष्ट्रपतींच्या सहीने होते. तर हे आहे एक्झिक्युटिव्हचं ज्युडिशियरीवर कंट्रोल, कार्यकारी मंडळाचं न्यायपालिकेवर कंट्रोल. नंतर सेकंड पाहणार आहोत, कंट्रोल ऑफ ज्युडिशियरी ओव्हर एक्झिक्युटिव्ह. न्यायपालिकेचं कार्यकारी मंडळावरती, एक्झिक्युटिव्हवरती कंट्रोल. तर फर्स्टली, मेंबर्स ऑफ एक्झिक्युटिव्ह एक्सेप्ट हायर अथॉरिटी कॅन बी समन टू अपियर बिफोर कोर्ट. तर जे कार्यकारी मंडळ आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, त्याचे जे मेंबर्स आहेत, उच्च पदस्थ सोडून, राष्ट्रपती वगैरे सोडून, तर त्या कार्यकारी मंडळातील जे सदस्य आहेत त्यांना कोर्टापुढे हजर राहण्याचा आदेश सुप्रीम कोर्ट देऊ शकतं. त्यानंतर सेकंड, ज्युडिशियरी कॅश वर्क ऑफ एक्झिक्युटिव्ह इन कॉन्ट्राव्हेन्शन विथ लॉ. मगाशी पाहिल्याप्रमाणे न्यायपालिकेचं, कोर्टाचं काम काय आहे, ज्युडिशियरीचं काम काय आहे, की संसदेने बनवलेला कायदा जो संविधानाच्या तरतुदीशी लागून आहे आणि त्याच्यानुसार एक्झिक्युटिव्ह, कार्यकारी मंडळ काम करतं का नाही हे चेक करणं. तर जर ज्युडिशियरी किंवा एक्झिक्युटिव्हचं काम काय आहे की ते जो कार्यकारी मंडळ आहे ते त्यांचं काम संसदेने तयार केलेल्या कायद्यानुसार करतात की नाही, किंवा ते त्याच्या विरोधात जातात, हे पाहणं हे एक्झिक्युटिव्हचं काम आहे, ज्युडिशियरीचं काम आहे. अशा प्रकारे ज्युडिशियरी कंट्रोल ठेवते एक्झिक्युटिव्हवर. आणि लास्टली, कंट्रोल ऑफ ज्युडिशियरी बाय लेजिस्लेचर. आता लेजिस्लेचर सुद्धा, संसद सुद्धा काही प्रमाणात न्याय व्यवस्थेवर कंट्रोल ठेवते. आपण म्हणाल की संसद सर्वोच्च आहे, सॉरी, न्यायपालिका ज्युडिशियरी सर्वोच्च आहे, तर काही प्रमाणात संसद सुद्धा ज्युडिशियरीवर कंट्रोल ठेवतो. तर ते कसं, तर समजा एखादा डिसिजन सुप्रीम कोर्टने दिला एखाद्या मॅटरमध्ये, आणि असं आता संसदेच्या मनातच नाही, संसदेची इच्छाच नाही को तो फॉलो करायचा नाही, तर ते काय करतात, ज्या तरतुदीच्या विसंगत आहेत म्हणून निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टने, तर त्या निर्णयाच्या विरोधातच नवीन कायदा पारित करतात प्रॉस्पेक्टिव्हली त्या डिसिजनच्या नंतर. काय, लेजिस्लेचर कॅन ओव्हरकम डिसिजन ऑफ कोर्ट बाय इनॅक्टिंग लॉ प्रॉस्पेक्टिव्हली. जर सुप्रीम कोर्टने एखादा निर्णय दिला संसदेच्या कार्यपद्धतीवरती आणि त्याच्यावरती असं वागा असं सांगितलं, पण संसदेची इच्छाच नाही, तर ते काय करतात, त्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयाला बगल देईल असा एखादा लॉ त्या लॉ मध्ये अमेंड करतात किंवा नवीन लॉ इनॅक्ट करतात आणि त्या ज्युडिशियरीच्या डिसिजनला बायपास करून त्यांना जे हवं आहे ते काम करू शकतात. तर हे होतं चेक अँड बॅलन्स. परत एकदा रिव्हिजन घेतो. पहिल्यांदा, एक्झिक्युटिव्ह किंवा कार्यकारी मंडळ कशा प्रकारे न्यायव्यवस्थेवर कंट्रोल ठेवतं. फर्स्टली, जे ज्युडिशियरीचे निर्णय आहेत ते अंमलात आणण्याचं काम हे एक्झिक्युटिव्हच्याच हातामध्ये आहे. आणि सेकंडली, जे सुप्रीम कोर्ट, हायकोर्टचे जजेस आहेत ते एक्झिक्युटिव्हचे हेड प्रेसिडेंट यांच्या सहीनेच अपॉइंट होतात. सेकंड, कंट्रोल ऑफ ज्युडिशियरी ओव्हर एक्झिक्युटिव्ह. कार्यकारी मंडळावर न्यायव्यवस्था, एक्झिक्युटिव्हवर ज्युडिशियरी कशा प्रकारे कंट्रोल ठेवतं. तर एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळाचे जे उच्च पदस्थ सदस्य सोडून जे बाकीचे सदस्य आहेत त्यांना कोर्टापुढे हजर राहण्यासाठी कोर्ट बोलवू शकतं. आणि जर एक्झिक्युटिव्हने, कार्यकारी मंडळाने संसदेने जो संविधानाच्या अनुरूप बनवलेला कायदा आहे त्याच्यानुसार एक्झिक्युटिव्हला गव्हर्नमेंटचं फंक्शनिंग करायचं आहे आणि ते करत नसेल तर ते कार्य रद्द ठरवण्याचा अधिकार न्यायपालिकेला आहे. आणि लास्टली, लेजिस्लेचर कसं ज्युडिशियरी कंट्रोल ठेवू शकतं, संसद कशा प्रकारे ज्युडिशियरीवर काही थोड्या प्रमाणात कंट्रोल ठेवू शकतं. तर समजा एखाद्या संसदेच्या कायद्यावरती
ज्युडिशियरीने किंवा डिसिजन दिला की हा कायदा संघटनेच्या विरुद्ध आहे किंवा हा कायद्यामध्ये असा असा बदल करा, तर संसद तो न्याय निर्णय न पाळता त्याला बगल देऊन एखादी अमेंडमेंट तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून किंवा एखादा नवीन कायदा पारित करून त्या न्याय व्यवस्थेच्या न्यायालयाच्या निर्णयाला ओव्हरकम करू शकतं. हे थोड्या प्रमाणात होतं, जास्त होत नाही. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं की सेपरेशन ऑफ पॉवर. सेपरेशन ऑफ पॉवर मध्ये ही थेरी जी आहे ती मॉन्टेस्क्यू ह्या राजकीय विचारवंतांनी मांडली. तर त्यामध्ये लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी हे 3 विंग्स आहेत. त्यानंतर आपण डिव्हिजन ऑफ पॉवर हे पाहिलं, ते फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये होतं. फेडरल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट. फॉर एक्झाम्पल युएसएचं स्टेट गव्हर्नमेंट आणि फॉर एक्झाम्पल त्यामधील एक स्टेट न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन यांचं सेपरेट गव्हर्नमेंट. त्यानंतर आपण पाहिलं बॅलन्स ऑफ पॉवर. कसं आहे, जे 3 विंग्स आहेत लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी हे एकमेकांवर कंट्रोल ठेवतात. आणि लास्टली आपण चेक अँड बॅलन्स पाहिलं की एक्झिक्युटिव्ह कसं ज्युडिशियरीवर कंट्रोल ठेवतं, ज्युडिशियरी कसं एक्झिक्युटिव्हवर कंट्रोल ठेवतं, पार्लमेंट कसं ज्युडिशियरीवर कंट्रोल ठेवतं. तर हा आपला आजचा व्हिडिओ एक डेमो लेक्चर म्हणून पहा. आणि जर कोणाला पेड बॅचेस, वीकली क्लासेस साठी एनरोल करायचं आहे ते कमेंट बॉक्समध्ये इन्क्वायरी करू शकता. तर मी पहिल्यांदा जनरल प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, कोर्स BA LLB 5 इयर कोर्स, इयर फर्स्ट, सेमिस्टर फर्स्ट, हा वीकली बेसिसवर सुरू करणार आहे. आणि तुमचे एक्झाम पण कधी आहेत ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नंतर हळूहळू आपण 3 इयर कोर्स पण सुरू करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.